शिंदे देखील मागच्या वर्षी येऊन गेले. कुठलाच कोणाचा बालेकिल्ला नसतो. लोक वेळ आल्यावरती जे आहे ते सगळ्या गोष्टी दाखवत असतात. मधून तुम्हाला आता सचिन अहिर यांची साथ देखील मिळालेली आहे, त्यामुळे एकंदरीत वरळी कशी वाटली तुम्हाला आता? एकदम वरळी तर पहिल्यापासून छानच आहे, एकदम मस्त आहे. आज ताकद जी आहे ती सचिन भाऊमुळे अजून वाढलेली आहे. नमस्कार, लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. सध्या आपण वरळीमध्ये आहोत. माझ्यासोबत संवाद साधण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत. सर आज वरळीमध्ये आलेला आहात. आदित्य ठाकरेंचा बालेकिल्ला या वरळीला म्हटलं जातं. आज नारळी पौर्णिमा साजरी केली, कसं वाटतं? आज सगळ्यांबरोबर नारळी पौर्णिमा साजरी करून आनंद वाटतोय. आणि वरळी कोळीवाडा आणि नारळी पौर्णिमा एक समीकरण आहे. एक वेगळा उत्साह जो आहे तो या ठिकाणी असतो आणि या सगळ्या उत्साहामध्ये जो आहे आज या ठिकाणी सण साजरा करून खूप आनंद वाटतो. नाही, पण एकंदरीत आजचा हा संपूर्ण उत्साह पाहता आणि जो जनते म्हणजे इकडच्या लोकांचं जे प्रेम मिळत आहे तुम्हाला, आणि त्यामधून तुम्हाला आता सचिन अहिर यांची साथ देखील मिळालेली आहे, त्यामुळे एकंदरीत वरळी कशी वाटली तुम्हाला आता? एकदम वरळी तर पहिल्यापासून छानच आहे, एकदम मस्त आहे. आज ताकद जी आहे ती सचिन भाऊमुळे अजून वाढलेली आहे. आपल्यासोबत सचिन अहिर देखील आहेत. सर काय सांगाल? सचिन भाऊ काय सांगाल? श्रीकांत शिंदे आलेले आहेत. खूप आनंदाची गोष्ट आहे. या मोहन इकडे. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मी तर दरवर्षी येतो, तेही निवडणुकीच्या ह्याच्यात आले होते. आज आलेले आहेत. एक वेगळं वातावरण तुम्ही बघताय की कोळी बांधव त्यांना भेटतायत, लोक भेटतायत, समस्या सांगतायत. पण हा उत्सव आहे, जाती धर्माच्या पलीकडे जाऊन हा उत्सव साजरा करण्याचं काम सर्वांनी मिळून केलं पाहिजे. त्याचा एक भाग म्हणूनच आज ते इकडे मोठ्या संख्येने त्यांना लोक भेटत आहेत. सचिन भाऊ, आज जरा वरळी वेगळीच वाटली. नेहमी तुमचा हा वरळीशी कनेक्ट राहिलेला आहे. आज वरळीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त जास्त दिसला. नाही, पोलिसांचा बंदोबस्त असा होता की माननीय उपमुख्यमंत्री येतील अशा अगोदरची त्यांना माहिती होती. पण मी स्वतः CP साहेबांना सांगितलं की असं ते येत नाही आहे, फक्त श्रीकांत शिंदेजी येत आहे. पोलिसांचा बंदोबस्त हा प्रोटोकॉल म्हणून त्यांच्यासाठी असतो. पण मला असं वाटत नाही काय आगळं वेगळं आहे, कारण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे की दोन लोक आमने सामने यावं आणि हे करावं. कारण मला वाटतं त्याच्या पलीकडे जाऊन लोक आता विकासाची कामाचा विचार करतात. नाही सचिन भाऊ, आणि मागच्या वर्षी थोडासा गदारोळ वाजलेला, कुठेतरी गालबोट लागेल या उत्सवाला असं दृश्यच येथे घडलं होतं. परंतु यावर्षी नेमकं कसा हा उत्सव होतोय? स्वतः गेल्या वेळी मी नव्हतो ना, आता मी इकडे आलोय, तर काय काळजी करू नका, असं कुठची गडबड होणार नाही. म्हणजे वरळी शिंदेची शिवसेना ही वाढत जाणार आहे? 100% वाढणार होते, तुम्ही बघतायत आता नक्कीच वाढणार आहे. आणि विकास कामाच्या माध्यमातून ज्यांचा बालेकिल्ला आहे, ज्यांचा बालेकिल्ला म्हणून ही वरळी विधानसभा ओळखली जाते. हा बालेकिल्ला तुम्ही जिंकण्यासाठी नेमके काय प्रयत्न करणार आहात येणाऱ्या काळामध्ये? 2029 काम करणार आहोत, विकास कामं करणार. अजून हा काही प्रश्न खरं तर तुम्हाला आहे सर. हा बालेकिल्ला आदित्य ठाकरेंचा आहे. हा जिंकण्यासाठी नेमके शिवसेनेचे काय प्रयत्न असतील? तुम्ही आलात, एकनाथ शिंदे देखील मागच्या वर्षी येऊन गेले. कुठलाच कोणाचा बालेकिल्ला नसतो. लोक वेळ आल्यावरती जे आहे ते सगळ्या गोष्टी दाखवत असतात. नाही, पण आजचा हा उत्सव सगळ्यांसोबत साजरा करून एकंदरीत कसं वाटतंय आणि या क्षणी काय भावना आहेत? आनंद आहे भरपूर. चांगला एक वेगळा एक्सपिरियन्स जो आहे, अनुभव जो आहे तो या ठिकाणी कोळीवाड्यामध्ये आज मला या ठिकाणी येऊन आलेला आहे. लोकांचं प्रेम, लोकांची आपुलकी जी आहे ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे शिवसेनेबरोबर आहे, शिंदे साहेबांच्या. नक्कीच आपण जर पाहिलं तर आपल्यासोबत डॉक्टर श्रीकांत शिंदे होते. आपण त्यांच्याशी संवाद साधला. त्याचबरोबर विधानसभेचे उपाध्यक्ष या ठिकाणी आपण जर पाहिलं सचिन अहिर देखील आपल्याला पाहायला मिळाले. हा उत्सव त्यांना कसा वाटला? नारळी पौर्णिमा साजरी केली ती कशी वाटली? या संदर्भात त्यांनी आपल्यासोबत संवाद साधलेला आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.